अखंड हरिनाम सप्ते आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ त्यासाठीच तो ऐकायचा असतो. वाचन केलं तर पारायण केलं तर श्रोत्यांना ऐकायचा. श्रवण कीर्तन आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी नवविधा भक्ती सांगितली ना आम्हाला. तेव्हा श्रवण सुद्धा भक्ती आहे. आणि हे श्रवण करून मनन करून चिंतन करून आम्ही आपल्याला काय केलं पाहिजे, जन्माचा उद्धार केला पाहिजे. तर भगवान श्रीकृष्णाची जी वाणी आहे ती वाणी म्हणजे गीता. त्यावेळेला अर्जुन भयभीत होतो. अर्जुन घाबरलेला नसतो, क्षत्रिय आहे तो, घाबरणार का? मराठा म्हणजे मरेपर्यंत हटणार नाही असा तो घाबरा नव्हता. तो घाबरत होता पाप पुण्य. अरे मी 42 पिढ्यांचा उद्धार, सगरपुत्र भागीरथ प्रयत्न करून त्याने आपल्या पूर्वजांचा उद्धार केला आणि मी काय करतोय, माझ्या मामा चुलते काका भाऊ यांना मारून या मुर्द्यांवर राज्य करतो, मला नको. आणि ज्यावेळी त्यांच्या हातातलं शस्त्र धनुष्यबाण खाली ठेवला त्याने, त्यावेळी मात्र भगवान कृष्ण गुरुच्या भूमिकेमध्ये उभे राहिले. जसं मला रामायणाच्या काळामध्ये आठवतंय की ज्या वेळेला समुद्र आता ओलांडून जायचं सीतामाईचा शोध घ्यायला, त्या मारुती राया गर्भवेळीच झाल्यावर मी आपण समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. त्या जांबवंताने आठवण केली की अरे मारुती, तू एवढा गर्भवेळीत कशाला झाला? तू जन्माला आल्या काय केलं, सूर्याला गिळायला गेला होता. सूर्य कुठे आणि हा समुद्र कुठे तुझ्यासाठी? आणि ती जागृती केल्याबरोबर मारुतीने उड्डाण केलं आणि लंका गाठली. गुरु नेमकं हेच काम करतात. ज्ञानेश्वरी आपलं नेमकं हेच काम करते की तुमच्यामध्ये असलेला जो आत्मज भाव जागृत करण्याचं काम करते. म्हणून अखंड हरिनाम सप्ते वारंवार झाले पाहिजे, आवश्यक आहे. त्याच्यातला बोध आवश्यक आहे. माऊलीने काय केलंय बघा, ही जी भगवद्गीता होती ना ती श्रीकृष्णाची वाणी, परंतु ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं, तिचा अर्थ प्रेमळपणे सांगितला. म्हणजे एखादी गोष्ट समजत नसते ना, त्या आई समजून सांगते. माऊलीने ते काम केलं. म्हणून मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलीना कदाचित माऊली म्हणत असावी, कारण जे गुह्य आहे ते आपल्याला लेकरांना कळत नाही, ते ज्ञानेश्वरी मधून सांगितलं. जशी आई आपल्या लहान मुलाला एखादी कठीण गोष्ट सोपी करून सांगते, अगदी त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीनी हे गीतेतील गहन असं तत्वज्ञान, कारण त्याच्या गीतेमध्ये वेद आहेत, उपनिषदांचं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान अत्यंत लोकभाषेमध्ये ओवीबद्ध करून सर्वसामान्य लोकांसाठी खुलं केलं. कठीण अशी वेदांची जी भाषा होती, अगम्य असं जे ज्ञान होतं, ते ज्ञान ज्ञानेश्वर माऊलीने अत्यंत सोप्या भाषेत मांडून तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानाचा सागर बहाल केलेला आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती आहे, या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे, कर्मयोग आहे, ध्यानयोग आहे, वैराग्य सुद्धा आहे. एवढंच काय, जीवन जगण्याची कला सुद्धा त्याच्यामध्ये सांगितली आणि मोक्ष प्राप्तीचा मार्गही सांगितलेला आहे. आपण फक्त तिच्याकडे ग्रंथ म्हणून पाहतो. ज्यावेळी आपण आत्मसात करू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याकडून ज्ञानेश्वर माऊलीला गुरुदक्षिणा दिल्यासारखं होईल. गुरुदक्षिणा म्हणजे पैसे नाही, गुरुदक्षिणा तीच आहे. गुरुला तोच भक्त आवडतो, तोच शिष्य आवडतो. गुरुला कधी आपला श्रीमंत भक्त आवडत नाही. तो श्रीमंत आहे म्हणून गुरु कधी प्रेम करत नाही. गुरुला तो भक्त आवडतो की आपल्यापेक्षाही यावेळेला तो श्रेष्ठ होतो. म्हणून गुरुना काय म्हटलंय की दाता, मोक्ष दाता आहेत ते. परमेश्वराला पण उपमा नाही दिले दाता म्हणून. जो परमेश्वर देऊ शकत नाही ते गुरु देतात. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला असा काही दिलेला आहे की या कलियुगात सुद्धा तुम्ही मोक्ष मिळवू शकता, मुक्ती मिळवू शकता. ज्ञानेश्वरी घेऊन उशाशी झोपलो म्हणजे ज्ञानेश्वर होता येणार नाही. त्यातल्या ओव्यांचा अनुभव घेतला तर ज्ञानेश्वर नक्की होता येईल.
तेव्हा माऊलीने केवळ तत्वज्ञान सांगितलं नाही, तर जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्ही गीता बघा, ज्यावेळी तुम्हाला प्रसंग येतो, अडचण येते, गीता काढा आणि वाचा. जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तर परत मी कधीच प्रवचन करायला माईक हातात घेणार नाही. पण नीट वाचा, ॲज इट इज ज्ञानेश्वरीचं आहे. जे जे लोक ज्ञानेश्वरी वाचतात त्यांनी लक्षात घ्या, तुमच्या मनात ज्या ज्यावेळी अडचण येईल त्यावेळी ज्ञानेश्वरीच्या ओव्या आठवा, तिथे उत्तर आहे. माऊली निर्गुण स्वरूपामध्ये त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, त्या अनमोल ग्रंथाच्या माध्यमातून आज सुद्धा तुम्हा आम्हाला मदत करण्यासाठी उभे आहेत. गुरु कसे असतात? रडता पडता कोटे अडता तोच नेतसे पा, गुरुविना नाही तुझ्या. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सारखं रत्न आपल्याला प्राप्त झालं, प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार, आणि त्यांच्या मुखातून आलेली ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी आपण आत्मसात केली तर मला वाटत नाही आहे की आत्मसाक्षात्कार दूर आहे. कारण जो जो जन्माला आला ना, मनुष्य जन्माला, त्याने जोपर्यंत स्वतःला पाहावे आपणासी आपण या नाव आत्मज्ञान, जोपर्यंत स्वतःमध्ये स्वतःला आपण शोधत नाही, या चराचरामध्ये कणाकणामध्ये, ही सृष्टी कशी आहे बघा, दोन अणू एकत्र आले की एक रेणू तयार होते, असंख्य रेणू एकत्र आले की त्याची वस्तू तयार होते, त्याचा पदार्थ तयार होतो. आपण सगळे पदार्थच आहोत. आणि या प्रत्येकामध्ये आमचा विशिष्ट अद्वैत सिद्धांत सांगतो, प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे. म्हणून माझा सिद्धांत आहे स्वतःचा, गुरुतत्व प्रधान आत्मसाक्षात्कारात, विशिष्ट अद्वैत अधिष्ठित गुरुतत्व प्रधान आत्मसाक्षात्कार वाद. यामध्ये मी सांगतोय की हा अधिकार केवळ आणि केवळ आपल्यालाच आहे. आपणच मुक्ती मिळवू शकतो. बाकीच्या जगातल्या कुठल्याही प्राण्याला मुक्ती मिळवण्याचा अधिकारच नाही, कारण ते भोगयोनीमध्ये आलेले आहेत. म्हणून आपल्याला कर्म केलं पाहिजे. माऊली काय म्हणते बघा, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंद भरीना तिन्ही लोक. म्हणजे संपूर्ण आकाशाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे वेदाचं सार आहे, उपनिषदांचं हृदय आहे, भगवद्गीतेचा भावार्थ आहे आणि संत परंपरेचा अमृत आहे. ज्ञानेश्वरी वाचणारा केवळ विद्वान होत नाही, तर तो अधिक नम्र होतो. याला ज्ञानेश्वरी कळली, त्याच्यामध्ये नम्रता आलीच पाहिजे असं मला वाटतं. आंब्याच्या झाडावर पहाड लागला की कधी तुम्हाला आंब्याचं झाड असं ताट झालेलं दिसणार नाही. नामदेव महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर, जैसी गंगा वाहे वैसे जाते मन, भगवंत जाणे त्याचे जवळी. त्याचेच जवळी देव. आपल्या नामदेव महाराजांनी त्याचे फक्त शब्द वापरला, मी आणखीन च जोडलाय त्याला. त्याचेच जवळी देव भक्तिभावी उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे, तया दिसे रूप अंगुष्ठा समान. एवढी ताकद या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तो माणूस जो ज्ञानेश्वरी वाचतो, आत्मसात करतो, तो सात्विक असलाच पाहिजे. त्याचं मन भक्तिमय बनलंच पाहिजे. आजच्या माणसाकडे काय आहे? पैसा आहे, साधना आहे, तंत्रज्ञान आहे, पण मनशांती नाही. ही मनशांती कोण देईल? ज्ञानेश्वरी. अशा काळामध्ये आज ज्ञानेश्वरी हे जीवनाचं एक मार्गदर्शक आहे. शरीराला जसं अन्न आवश्यक असतं ना, तसं मनाला संतांची वचनं आवश्यक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जे जे भेटे भूत ते मानी दे भगवंत. म्हणजे माझा जो सिद्धांत आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, तेच माऊलीने वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे की चराचरामध्ये प्रत्येकामध्ये देव बघा. तो तुमच्यात आहे, तो सगळीकडे. मी माझ्या अभंगात सांगितलं, कळला नाही कळला नाही कळला नाही देव अम्मा, कळला नाही देव. या अभंगामध्ये माझ्या मी सांगितलं, अणु रेणूत देव आहे. नरेंद्र म्हणे शोधून पहा,
मग तुला कळेल तो. तेव्हा ज्ञानेश्वरी वाचणारा माणूस, ज्ञानेश्वरी आत्मसात करणाऱ्या माणसामध्ये ज्ञानेश्वरी पचली का? तर एखादा पदार्थ आपण खातो, तो पचल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर दिसतो. पचला नसेल तर सकाळी फार मोठी पंचायत होती.